छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आपल्याला वारसा दिलेला आहे तो इथल्या लोकांनी, इथल्या रयतेने तो टिकवला होता आणि म्हणून त्याला हे जिंकता आलं नाही का? निश्चित की औरंगजेबाला खऱ्या अर्थाने कोणी ओळखलं असेल तर ते म्हणजे शिवाजी महाराज. मराठ्यांना असं वाटायला लागलं की अनाकोंडा फिरतोय. ही खूप स्लो मोगलांची मुवमेंट होती आणि त्यांच्यावर हल्ले करणं आणि रसद कापणं सोपं होतं. उत्तरेतल्या सगळ्या संपत्तीने वैभव घेऊन ते उतरले होते. त्या मराठ्यांना वाटायला लागलं की चांगला रोजगार मिळतोय, एम्प्लॉयमेंट. की मुघल सरदार रोज प्रार्थना करत की औरंगजेब मरू दे आणि मराठी रोज प्रार्थना करत की औरंगजेब जगू दे. खूप मेहनत केली. तर पन्हाळा काही फार मोठा किल्ला नाही, तरी 5 वर्ष लागली. जिंकल्यावर त्याने अगदी त्याच्या सभाविरुद्ध जाऊन पार्टी दिली, खास नमाजही पडला, त्याची पाठ फिरली आणि 3च महिन्यामध्ये मराठ्यांनी पन्हाळा पुन्हा घेतलाय. त्यामुळे थोडक्यात मराठी फक्त झेंडे बदलत, ते देऊन जर टाकत किल्ला तर परत लगेच झेंडा बदलून घेऊन टाकत. की राजपूत हे त्यांची तलवार होते, पण औरंगजेबाला शत्रू बनवण्याची कला माहीत असल्यामुळे त्याने राजपूतांशी सुद्धा वैर घेऊन ठेवलेलं होतं. किंबहुना मराठ्यांचा उठाव दडपण्याची ताकद फक्त राजपूतांकडे होती. त्याचा पुरावा असा की शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये त्यांना खरा पराभव दिला तो फक्त एका राजपूतानेच, तो म्हणजे मिर्झा राजे जयसिंग.